नमस्कार, शिल्पी लाईफस्टाईल अँड केअरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल वरईचा भात आणि शेंगदाणा बटाट्याची भाजी दाखवणार आहे. तर मी वरईचे तांदूळ साफ केलेले आहेत आणि ते कढईमध्ये टाकलेले आहेत भाजण्यासाठी. हलके भाजून घ्यायचे त्याला. मग आता या कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हा तांदूळ टाकायचा आहे आणि त्याला थोडंसं हलवून हे करायचं आहे. झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे 5 मिनिटे. 5 मिनिटामध्ये हा भात तयार होतो. इथे मी भाजीच्या तयारीसाठी शेंगदाणे कढईमध्ये टाकलेले आहेत. ते मी भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे बटाटा कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि खोबरं आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे. मी ते कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी. आणि आता मी त्याच्यामध्ये हे बटाटा कापून घेतलेला तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता बटाटा मी छान परतून घेतलेला आहे तेलामध्ये. उपवासाचं तेल वापरायचं आहे इथे. शेंगदाणा तेल तुम्ही वापरू शकता. तर मी त्याच्यामध्ये खोबरं, मिरच्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाण्याचा कूट आम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तो पण याच्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढे पाणी पाहिजे तेवढे आपण पाणी टाकू शकतो. थोडेसे चवीपुरते मीठ टाकून आपण ही भाजी खाण्यासाठी घेऊ शकतो वरईच्या भातासोबत. तर इथे तुम्ही बघू शकता ही बटाटा शेंगदाण्याची भाजी तयार आहे आणि इकडे आपला भात पण झालेला आहे खाण्यासाठी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.